नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोखी रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आपली आजची रेसिपी आहे बुंदीचे लाडू। तर चला आपण आज बुंदीचे लाडू बनवून घेऊया आणि त्यासाठी त्याचे लागणारे प्रमाण आणि काही इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया। तर मी एका बाउलमध्ये इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन जे साधा आपल्या सर्वांच्याच घरी असते तसं बेसन, काही जाड वगैरे नको आहे, साधं बेसन हवं आहे। तर तेच साधं बेसन मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याला छान असं पातळसं बॅटर करायचं आहे। आणि हे चणा डाळचं बेसन आहे त्याच्यामुळं याला पाणी जास्त लागत नाही आहे। तर आपण पाण्याची क्वांटिटी बरोबर बघून आपण ॲड करायची। तर बघू शकता या प्रकारे इथे आपण असं बॅटर तयार करायचं आहे। म्हणजे चम्मचनी जर त्याला पकडलं तर याला असं याचे असे डॉट्स पडले पाहिजे। पूर्ण असं सरकन असं पडलं नाही पाहिजे, कारण ते चुकीचं राहील। आपल्याला छोटे छोटे बुंदी पाडायचे आहे। तर हे झालं बॅटर बुंदीचं। आणि आपण इथे आता पाक तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी लागणारा। तर मी इथे 2 कप साखर घेतलेली आहे आणि तिथे जे काळं तुम्हाला दिसलं तर ते लवंग आहे साखरमध्ये टाकलेल्या मी, कारण या सीझनमध्ये मुंग्या वगैरे साखरेला लागते ना, त्यामुळे मी साखरमध्ये लवंग टाकून ठेवते जेणेकरून मुंग्या लागणार नाही। तर मी 2 कप इथे साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। आणि साखर आधी टाकली, पाणी नंतर टाकलं, नंतर म्हणून ते थोडी कॅरमलाइज व्हायला लागलेली होती साखर। तर बघू शकताय तुम्ही 10 मिनिटानंतर आपलं बॅटर परत थोडं घट्ट झालेलं आहे, त्यामध्ये पाणी पाहिजे। तर बघा असं झालं। तर आपण हलकंसं पाणी 1 चम्मचामध्ये पाणी ॲड करून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि प्रत्येक घरात आपण हे बुंदीचे लाडू नेहमी बनवत असतो दिवाळी किंवा कुठल्याही ऑकेजनला। तर आपल्याला ते झारा वगैरेची गरज पडते, तर ते नसलं तर आपण नवीन पद्धतीने आपण आज हे बनवणार आहोत। तर मी इथे येलो कलरचा फूड कलर टाकलेला आहे। तुमच्याकडे जर ड्राय फ्रूट कलर असेल तो पण टाकू शकता। मी इथे लिक्विड टाकलेला आहे आणि या पाक बघा आपला बनवून ऑलमोस्ट झालेलाच आहे आणि यामध्ये सुद्धा मी कलर टाकून घेतलेला आहे। तर बघा इथे अशी एक पाइपिंग बॅग घ्यायची आहे। त्या पाइपिंग बॅगमध्ये आपण पूर्ण जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते थोडं टाकून घेऊया। असे पाइपिंग बॅग आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाईल किंवा नसेल तर आपल्याकडे दुधाच्या बॅग तर असतातच, तर त्याची सुद्धा तुम्ही अशी पाइपिंग बॅग तयार करून घेऊ शकता। तर बघा या प्रकारे आपण इथे असं तयार करून घेतलेलं आहे आणि याला कैचीच्या साहाय्याने होल करायचा आहे। तर होल बिलकुल सांभाळून करायचा, बिलकुल छोटासा करायचा, कारण जर आधीच मोठा झाला तर मग काही ऑप्शन नसतं। म्हणून आपण आधी छोटासा होल करायचा आहे की त्यातून एकदम छोटी छोटी बुंदी पडेल। चला तर मग आपण याला फ्राय करून घेऊ, तळून घेऊया। तर मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल इथे म्हणजे जास्त हाय हीटवर गरम करून घ्या, जास्त गरम तेल पाहिजे। तर बघा या पद्धतीने आपण इथे असं छोटे छोटे डॉट्स बनवून घेऊया बुंदीचे आणि त्याला प्रेस करायचं नाही, जास्त प्रेस करायचं नाही आहे, हलक्या हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। जिथे तुम्ही प्रेस कराल म्हणजे जास्त दाब द्याल जोर लावून तर ते खाली असं जास्त हे चिवट बनेल आणि याचे गुठळ्या तयार होईल, म्हणून प्रेस न करता त्याला काढून घ्यायचे। तर बघा परत आपण दुसरा फेर टाकून घेऊया। तर या प्रकारे आपल्याला पूर्ण असे छोटे छोटे बुंदी तयार करून घ्यायचे आहे। माझ्या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर देखील करत चला। तर बघा आपली इथे बुंदी बनवून तयार आहे। या प्रकारे आपल्याला करायचं आहे। बुंदीचे लाडू म्हटलं की सर्वांना खूप टेन्शन होतं यासाठी की ते कसं करायचं, झाऱ्याने वगैरे बुंदी पाडतात, पण आपण इथे इझी पद्धतीने करून घेतली आहे। तर बघा हा पाक इथे थोडा थंड झालेला आहे म्हणून घट्ट झालेला आहे। तर आपण याला परत गॅसवर ठेवलं, थोडा वेळ मेल्ट करून घेतलेला आहे आणि ते सर्व बुंदी मी एका मोठ्या डिशमध्ये काढून घेतली आहे परातमध्ये आणि त्यावर मी हा पाक सोडते आहे। थोडा थोडा टाकायचं आहे, नाहीतर एकदम जर टाकलं तर खूप ढिला होऊन जाईल आणि लाडू बांधायला त्रास होईल। तर आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छान त्या पळीच्या साहाय्याने, बघू शकता। आणि आता तर प्रत्येकाच्या घरी बाप्पा आले आहेत तर त्यांचे आवडते आहेत लाडू,
तर आपण बाप्पासाठी सर्वांचे बाप्पा आवडते त्यांच्यासाठी आपण लाडू बनवून घेऊया बुंदीचे. तर आपण त्यावर थोडंसं 2 ते 3 चम्मच मी तूप टाकून घेतलेलं आहे. तूप टाकून छान त्याला परत एकदा मिक्स करून घेऊया. तुपाने काय होतं की लाडू एकदम असे फ्लेवर पण छान येतो तुपाचा. तर बघा अशा पद्धतीने आपण लाडू बनवून घेऊ. आता थोडे शेप येत नाही आहे कारण थोडं गरम आहे, पण त्याला नंतर हाताने परत करता येतं, शेप देता येते. आणि वरून अगर तुमच्याकडे असं सिल्वर वर्क असेल जो आपण मिठाईला वगैरे लावतो, तो अगर तुमच्याकडे असेल तर तुम्ही असं लावू शकता. आणि हा लावताना अगदी म्हणजे याच्याने लावावं लागते, नाहीतर हा असा एकाच जागी चिपकतो आणि हाताला पण लावलं तर हाताला चिपकते. तर आपले सर्व लाडू असे बांधून तयार आहेत. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.